एक्सेल शीट मध्ये कुठल्याही कॉलम मध्ये क्लिक केल्यानंतर तिथे कलर आला पाहिजे अशी ट्रिक तुम्हाला पण शिकायची आहे का? या दाखवते. फर्स्ट तुम्हाला एक्सेल शीटचं सिलेक्शन करून घ्यायचं आहे. देन मग कंडिशनल फॉर्मॅटिंग वरती जाऊन न्यू रूल वरती क्लिक करून घ्यायचं आहे. आपल्यासमोर असं एक चार्ट आहे. यूज अ फॉर्म्युला वाल्या ऑप्शन वरती क्लिक करून इथे इक्वल घेऊया आणि इथे आपल्याला कॉलम द्यायचा आहे. देन मी फर्स्ट वाला जो कॉलम आहे तो देतेय आणि F4 ने असा लॉक करून घ्यायचा. इथे कुठलीही फॉर्मॅटिंग दिसली नाही पाहिजे. इथे तुम्हाला लेस दॅन चिन्ह यूज करायचं आहे ऑन अँड ऑफ आणि डबल कॉमा ऑन अँड ऑफ. देन फॉर्मॅटिंग वरती जाऊन आवडीचा कलर निवडून घ्यायचा आहे आणि कन्फर्म करते. फायनल ओके करूया. देन आता तुम्ही या कॉलम मध्ये कुठलाही नेम या मग काही टाईप केल्यानंतर तो कॉलम कलरफुल होणार आहे. मी दुसऱ्या कॉलम मध्येही तुम्हाला टाईप करून दाखवते. तुम्ही कुठल्याही कॉलम वरती क्लिक केल्यानंतर तो कॉलम कलरफुल होणार आहे. मग ही ट्रिक तुम्ही ट्राय केली की नाही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि मला फॉलो नक्की करा.